विनंती आवाहन करेन, आता ज्या पद्धतीचं काम चालू आहे त्यांच्या समोर शासनाच्या वतीने वेळोवेळी ठेवण्यात आलेलं आहे। आणखी त्यांच्या काही सूचना असतील त्या सूचनांचं स्वागत केलं जाईल। ते सांगतील की अशा पद्धतीने आणखी गती द्या, ऍड करा, त्याप्रमाणे आपण करू। बिलकुल त्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं काही विषय नाही। प्रत्येक वेळेस त्यांनी ज्या ज्या काही सूचना केल्या त्यांच्या सन्मानार्थ त्या सूचनेचं अनुपालन कसं करता येईल ते शासनाच्या वतीने संपन्न झालेलं आहे। मग मुंबईला मुंबईला दाखल होणार आहे, आपली काय तयारी आहे? सरकारचं शिष्टमंडळ आता यापूर्वी भेटलेले नाहीत का? वेळोवेळी भेटलेले आहेत। अगदी स्वतः मुख्यमंत्री महोदय पण जाऊन भेटलेले आहेत। आता हैदराबादमध्ये पर्टिक्युलर मराठवाड्याच्या मराठ्यांच्या संदर्भामध्ये हैदराबादमध्ये काही कागदपत्र आहेत। पाठीमागच्या काळात तिथे आचारसंहिता होती, त्या काही आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत। तरी पण तिथल्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी आपले मुख्यमंत्री महोदय संवाद ठेवून आहेत आणि लवकरच त्याही नोंदी मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होतील। आजही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच एका गटाचं अधिवेशन नाशिकात होते, काय भावना आहे तिकडे? मला वाटतं की ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुण्यभूमी आहे आपली नाशिक। आणि आपण बघितलं असेल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मागच्या काही दिवसांच्या पूर्वीच नाशिकला येऊन गेले। आता ते जेव्हा काळाराम मंदिरामध्ये जायला त्यांचा कार्यक्रम निश्चित झाला तर काही लोक असं बोलले की आणखी कोणतरी तिकडे जाण्याचा निर्णय केला म्हणून पंतप्रधान महोदय काळाराम मंदिरात जात आहेत। वास्तविक त्यांनी काही गोष्टी गांभीर्याने लक्षात घेतल्या पाहिजेत। पंतप्रधान महोदय 6 ते 7 राज्यांमधल्या जिथे प्रभू श्रीरामचंद्रांशी संबंधित पुण्यस्थळ आहेत अशा स्थळांना त्यांनी सलग भेटी दिल्या, तिथले दर्शन घेतले। आणि कालच्या जे लोकार्पण सोहळा राम मंदिराचा अयोध्येमध्ये संपन्न झाला तर त्याच्या तपश्चर्येची त्याच्या उपवासाची सुरुवात आपल्या नाशिकच्या पासून प्रधानमंत्री महोदयांनी केली। आणि म्हणून काही लोकांना खूप घाई झालेली असते आणि मग मध्येच काहीतरी उलटसुलट ते बोलत असतात। मोर्चा सुरू झाल्यानंतर आता आरक्षणाला सर्वेक्षण सुरू केलं, हे आधी सुद्धा करता आलं असतं आणि म्हणून जरांगींना तुम्ही काय आव्हान करा? माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आव्हान आहे, जरांगे पाटील साहेबांना सुद्धा विनंती आव्हान आहे। खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा प्रवास गेल्या 50 वर्षाच्या पेक्षा जास्ती कालावधीचा जर आपण बघितला तर मी अतिशय नम्रतेने आणि खात्रीपूर्वक सांगू शकतो की ह्या वर्षभरामध्ये जे काम झालंय, मग अगदी मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोध मोहिमेच्या पासून तर अगदी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जिथे आता हे मराठा आरक्षण आपलं टिकू शकलं नाही तिथे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याच्यापर्यंत, तिथली विंडो ओपन करण्याच्यापर्यंत। आणि मराठा समाजाचं शेवटी बघा, आपला देश घटना नियम कायद्यांवर चालतो। माननीय फडणवीस साहेबांच्या काळामध्ये जे मराठा आरक्षण संपन्न झालं, माननीय हायकोर्टमध्ये ते टिकलं, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ते काही मुद्द्यांवर टिकू शकलं नाही आणि म्हणून तिथे जे काही मुद्दे काढण्यात आलेले माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्याची प्रतिपूर्ती आपल्याला करावी लागेल। मराठा समाजामध्ये पण लाखो मराठा समाजाचे कुटुंब असे आहेत की त्यांच्या विकासाच्यासाठी, त्यांच्या प्रगतीच्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे, कोणीच नाकारणार नाही। आणि हे आरक्षण देत असताना कोणाच्याही आरक्षणाला इतर धक्का न लागता हे आरक्षण मराठ्यांना, आणि ते मराठ्यांना पण तेच अपेक्षित आहे। आणि म्हणून या कायद्याच्या चौकटीत जर आपल्याला जायचं असेल तर त्याच्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की ह्या वर्षभरामध्ये जे काम झालंय अगदी त्यातल्या त्यात मराठवाड्याच्या नोंदी शोधणं त्या वेगवेगळ्या भाषणांमध्ये आहेत आणि त्याच्यासाठी
आयोग स्थापन करणं, त्याने पण जे काम केलेलं आहे. आणि आता मराठा समाजाचं मागासलेपण, अनेक मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आजही अनेक मराठा समाजाचे लोक शेतमजूर म्हणून काम करतात, डबेवाले काम करतात. अनेकांची अवस्था वाईट आहे. आणि म्हणून हे आपल्याला कायद्याच्या चौकटीत निदर्शनास आणून द्यावं लागेल. आज माझ्या माहितीनुसार 1.5 लाखाच्या पेक्षा जास्त कर्मचारी आणि अगदी 2-3 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी हे सर्व शोध मोहीम, आणि ते काय आता सुरू झालेलं नाही. यापूर्वीच तो आयोग नेमण्यात आलेला होता. काही महिन्यांच्या पासून तो आयोग त्या ठिकाणी काम करतो आहे. फक्त आता त्याला जास्ती गती दिली. अनेक नोंदी मिळाल्याचं श्रेय जरांगे पाटील साहेबांनाच द्यावं लागेल आपल्याला. मात्र आता मध्ये गेल्या म्हणून आलो आपण. आज उद्धव ठाकरेंनी परत एकदा आपल्या भाषणात हे सांगितलंय, वर्ल्ड कपचा फायनल जर गुजरातमध्ये झाला नसता तर वर्ल्ड कप भारतात आला असता. मी तेच सांगितलं की खऱ्या अर्थाने आपण काय केलं किंवा आपण काय करणार आहोत या विषयांवर कोण बोलायलाच तयार नाही. काहीतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा. एवढे चांगले निर्णय राज्य सरकारने घेतले, केंद्र सरकारने घेतले, त्याच्यामुळे जनता जनार्दन आनंदी आहे. होऊ शकतं की आणखी काही मुद्दे त्याच्यामध्ये काही आणखी चांगल्या सूचना असल्या तर त्याचं स्वागत केलं, काही हरकत नाही. परंतु त्याच्याऐवजी फक्त जनतेची दिशाभूल करायची, चांगल्या गोष्टींच्या पासून लोकांना दूर न्यायचं, एक कलमी तेवढा कार्यक्रम चालू आहे. आम्हाला हातात रुद्राक्ष, आम्हाला भगवा शर्ट, म्हणजे थोडक्यात बाळासाहेब ठाकरेंची पुढची प्रतिमा घेऊन ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात. मी त्या विषयावर काही भाष्य करणार नाही. परंतु काही ज्या गोष्टी आहेत, आता शिवसेना प्रमुख हे जे पद आहे, जनतेने दिलेलं, शिवसैनिकांनी दिलेलं पद, ते फक्त शिवसेना प्रमुखांना शोभून दिसेल. बरोबर. रुद्राक्षाची माळ ही शिवसेना प्रमुखांच्या हातांनाच शोभून दिसेल. त्याच्या पाठीमागचं कित्येक वर्ष शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं, त्यांनी त्याग केला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिवसेना संघटना उभी केली. रस्ते नव्हते, चांगल्या प्रकारची वाहनांची सुविधा त्या काळामध्ये नव्हती. कुठे अगदीच मोटरसायकलवर, कुठे जीप, अशा वाहनातनं त्यांनी प्रवास केला. आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांना त्यांच्या आशीर्वादामुळे वेगवेगळ्या पदांवर कार्य करण्याची संधी मिळाली. आणि म्हणून हे ज्याचं त्याचं एक आपण बोलू शकतो, ती जागा कोणी दुसरं घेऊ शकत नाही. दादा जे शिवसेना ते पण गेलेले होते, ते पण कुठे कुठे फिरले. मला वाटतं की हा बालिशपणा आहे. दादा काल आणि सॉरी हा. नाही बोलून नाही बोला, झालं ते. आदित्य ठाकरेंचं बोलत होते, गावचं सांगत होते कुठे कुठे. नाही, त्याने ते बोलले की ते हे कुठं फिरले. तर मी बोललो आता कोण कोण कुठे कुठे फिरला असेल, मग प्रत्येकाच्या फिरण्याच्या. बोला. काल जे उद्धव ठाकरे दहन करणार आहोत, ही लंका आम्ही दहन करू सगळे हनुमान मिळून, म्हणजे एका प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरेंना रामाची उपमा दिली, स्वतःला सगळ्या सैनिकांना हनुमान म्हटले. कसं पाहता या? त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. आणि हे जे काही जे पतन झालेलं आहे ना, त्याला कारणीभूत हे शकुनी मामा आहेत. या शकुनी मामामुळे हे दिवस आलेले आहेत. दादा देशाला असा काही विषय नाही. आपण बघितलं असेल की आता मागच्याच आठवड्यामध्ये जी जागतिक पातळीवरचं मोठे उद्योजक त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आली. 3.5 लाख कोटींच्या पेक्षा जास्तीची इन्व्हेस्टमेंट दावोसच्या बैठकींमध्ये त्याचे MOU संपन्न झाले.
कारण आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहेत, ज्या पद्धतीने कुशल वर्कर्स इथे उपलब्ध आहेत आणि सगळ्या जगाच्या पाठीवरच्या उद्योजकांना महाराष्ट्र हा सेफ वाटतो की इथे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि म्हणून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये येते आहे. मात्र आदित्य ठाकरे बोलले की शिंदे किंवा नरेंद्र मोदी हेच एक टार्गेट केलं जात आहे दोन्ही भाषणांमधून. उद्धव ठाकरे असे संजय राऊत यांच्या त्याशिवाय दुसरा अजेंडाच काय? त्यांनी पुढे असंही म्हटलंय दादा, त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटले की शिंदे पूर्वी माया पाय पडायचं, आता त्यांना पाय पडायला सातत्यानं दिल्लीला जावं लागतं मुख्यमंत्र्यांना. नाही बघा, आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आज उदाहरणार्थ मातोश्री आहे. मातोश्रीमध्ये शिवसेना प्रमुखांचं वास्तव्य राहिलेलं आहे. त्या मातोश्रीवर भारत देशभराचे नेते तर यायचेच, परंतु देशाच्या बाहेरचे सुद्धा नेते यायचे. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता म्हणजे लहान मुलांच्या सारखं भांडायचं, काहीतरी उणे दुणे काढायचे. आज उद्धव साहेबांना पण दुसऱ्यांकडे जावं लागतंय ना, पवार साहेबांच्या तिकडे जावं लागतंय, सोनिया गांधीजींकडे जावं लागतंय, त्यांना इकडे तिकडे जावं लागतंय. मग त्याला काय बोलायचं आपण? संजय राऊत यांनी आज असं ठाकरेंच्या त्यावेळेसचा संदेश आणि आज होणाऱ्या शिबिरातून संदेश काय तुम्हाला फरक वाटतोय? मला वाटतं की कोणाची रेषा किती आहे त्याचं मोजमाप करण्याच्या पेक्षा आपली रेषा मोठी कशी होईल त्या दृष्टिकोनातून काम करणं हे शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे. आम्ही जनतेची सेवा करू. अनेक चांगले निर्णय आत्ताच्या सरकारने संपन्न केलेले आहेत. तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत ते आम्ही पोचू आणि त्या गोरगरिबांची प्रगती कशी होईल, आपल्या राज्याची प्रगती कशी होईल या विषयाला आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. जर पाहिलं शिर्डी आता शिवसेनेचं महाअधिवेशन चालू, कोल्हापूर खुलं अधिवेशन चालू आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वचन पाळले असते तर आज पूर्ण मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता, शिवसेना फुटली नसती, शिवसेना एकत्रित राहिली असती आणि दिल्ली शहरानं जे आहे ते सातत्याने म्हणजे मोदींना सातत्याने मुंबईत यावं लागलं नसतं. काय मुंबईत सातत्याने जे मोदी येतात त्यांना यावं लागलं नसतं जर तेव्हा जर वचन पाळलं असतं तर. मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान लोकप्रिय आहेत आणि देश पातळीवर जेव्हा केव्हा मोठे प्रकल्प असतात, आता उदाहरणार्थ आता नाशिकमध्ये हा गोदा प्रकल्प, आज आपण त्याचं शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचं लोकार्पण केलं आहे. तर जेव्हा असे देश पातळीवरचे मोठे प्रकल्प असतात तर त्या प्रकल्पांच्यासाठी पंतप्रधान म्हणून ते जात असतात. त्याच्यात उलट आपल्याला अभिमानाने आनंद झाला पाहिजे. वाईट वाटण्याचं काय कारण आहे? आज 29 शिबिर होतं, कसं पाहता या महाअधिवेशनाकडे? त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी म्हटले शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, त्याचा कोणी माझ्याशिवाय कोणी मालक नाही. मी त्या विषयावर काही भाष्य करू इच्छित नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसैनिकांना शिकवण आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. गोरगरिबांची सेवा करा, आपल्या राज्याची आपल्या देशाची प्रगती साध्य करा, समाजाच्या सर्व घटकांना घेऊन मार्गक्रमण करा. त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही मार्गक्रमण करतो. मला वाटतं की त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. हिंदुत्वाचे, राष्ट्रीयत्वाचे, शिवसेना प्रमुखांचे जे विचार आहेत त्या विचारांवर मार्गक्रमण करणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत. काम की बात कर रहे हैं और शिवसेना प्रमुख जी ने काम की बात हमको सिखाया है. गोर गरीब की सेवा करो, उनकी प्रगति कैसे होगी, उनको न्याय कैसे मिलेगा, इसके लिए काम करो. मैं वही बात रखा, 80% सोशल वर्क, 20% पॉलिटिक्स. लेकिन कुछ लोगों ने इसको उल्टा कर दिया है. कुछ लोग 80% अभी पॉलिटिक्स करते हैं और 20% भी सोशल वर्क करते हैं कि नहीं मुझे पता नहीं.